भगवान दत्तात्रय जन्माला आले। एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले। निर्गुण निराकार परमात्मा जगत कल्याणाकरता सगुण रूपात आकाराला आला। सत्व रज आणि तम तिन्ही गुण एकत्र होण्याचा दिवस आहे। त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अर्थात तीन गुण एकत्र झाले। आता कसं आहे, आणखीन वेगवेगळी चिंतन आहे त्याच्यामध्ये। संप्रदायानं दत्तात्रयाचं वर्णन करताना 3 शिरी म्हणून केलंय, पण विविध चिंतनामध्ये दत्त संप्रदाय त्याच्यात दत्ताची उपासना करतात। 5ही संप्रदाय दत्ताची उपासना करतात बरं का। महानुभाव करतात, वारकरी करतात, सगळे आनंद संप्रदाय जेवढे आहेत, आनंद संप्रदाय आहे, तो दत्त संप्रदाय आहे, हे काही जेवढे संप्रदाय आहेत तेवढे सगळे दत्ताची उपासना करतात। कोणी एकमुखी दत्ताची उपासना करतंय, कोणी 3 मुखी दत्ताची उपासना करतंय। अर्थात काय, एकमुखी दत्त म्हणजे 3 तोंडाचा नाही का, तो 3 तोंडाचाच आहे। पण कसं काय, आपल्याकडं जेव्हा जेव्हा असा बहुरूपी शब्द येतो तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ घ्यावा लागत असतो। 10 तोंडाचा रावण म्हणजे 10 तोंडाचा नाही, 10 जणांची बुद्धी एकत्र असलेला रावण, हे लक्षात घ्या। 10 तोंडाचा म्हणजे 10 तोंडाचा, मग छत्री कशी घेत असेल पावसाळ्यात? 10 तोंडाचा आहे तर हा उशीवर कसा झोपत असेल एका बाजूला? अरे 10 तोंडाचा नाही, दशमुख अर्थात 10 बुद्धी एकत्र येईल की दशमुख। सहस्रार्जुन म्हणजे सहस्त्र हाताचा नाही, सहस्त्र हाताचं बळ ज्याच्या जवळ आहे असा सहस्रार्जुन। तर 3 मुखाचा म्हणजे 3च मुखाचा असं नाही, 3 मुखाचा म्हणजे तिन्ही गुणाचा, तिन्ही परमात्म्याचं एकत्रीकरण ज्याच्यात झालं तो दत्त। आणि मग आशीर्वाद दिला या भगवंतानी, अनुसये हा तो तुझा मुलगा आहे ना, आम्ही सगळे 33 कोटी देव आहेत, आम्ही सगळे 33 कोटी देव आहेत, पण तुझा हा मुलगा आमचाही देव आहे, आम्ही त्याला गुरुदेव म्हणू। काय म्हणू? गुरुदेव म्हणू। मग लक्षात ठेवा, देवापेक्षा ज्यांचा अधिकार मोठा आहे त्याला गुरुदेव म्हणत असतात। विठ्ठल विठ्ठल हा जगत कृपा कल्याण करणारा होईल। लक्षात ठेवा, मागितल्याबरोबर तत्क्षणी जो देतो त्याचं नाव आहे दत्त, लगेच देतो दत्त, नाव ठेवलं दत्त। मागितलं की देऊन टाकतो, कोणाला शिल्लक ठेवत नाही। सगळ्या देवादिकांचा गुरु झाला। तसं आत्री अनुसयाच्या पोटी दत्तात्रयच एक चिरंजीव नाहीत, त्यांचा मुलगा चंद्रही आहे, त्यांचे दुर्वासही त्यांचेच आहेत। हो, तो महादेवाचा अंश आहे दुर्वास मुनी, फार कठीण महाराज। ब्रह्मदेवाचा अंश आहे चंद्र आणि विष्णूचा अंश आहे हा दत्त। विठ्ठल विठ्ठल असा जगत कल्याण करणारा देवांचाही जो गुरु झालाय तो दत्त, त्याची उपासना केली पाहिजे। साधू संतांनी, संप्रदायातल्या संतांनी लोकांना सांगताना फार विनवणीने सांगितलंय। महाराज काही ठिकाणी समजावून सांगतात, जेव्हा लोक समजून ऐकत नाही तेव्हा हातात काठी घ्यावी लागत असते। कसं कसं कळतं ना तुम्हाला? का हो तुमचा पोरगा शाळेत येत नाही? मग बाप समजून सांगतो, बाळू शाळेत जा, माझ्यासारखं काम करावं लागेल तुला, वागा, अभ्यास कर। मग तो समजलं की बाळू 2-3 दिवस शाळेत जातो, पुन्हा जात नाही, पुन्हा सरचा पण येतो, तुमचा बाळू येत नाही। मग बाप काय करतो, काठी काढतो, भरपूर मारतो, पुन्हा बाळू भेना 2 दिवस शाळेत जातो, पुन्हा जात नाही, पुन्हा सरचा पुन्हा ही नाही बाळू तुमचा। शेवटी बाप वैतागतो आणि बाळूला घरी आणतो, दरवाजा लावतो, बाळूच्या पाया पडतो। बाबा तुला समजून सांगितलंय, मारून सांगितलंय, तू ऐकत नाहीस, हे तुझ्या पाया पडतो, राजा शाळेत जा। तसं नाथ महाराज म्हणले, बाबा तुमच्या पाया पडतो, लागोनिया पाया लागोनिया पाया
नाथ महाराज म्हणले पाया पडतो गड्या तुमच्या. दत्तात्रयाचं भजन मुखानं वारंवार करा. सतत सतत दत्त 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 म्हणत राहा. महाराज म्हणजे महाराज पाया पडायला तुम्ही. पण सारखं सारखं पाया पडलं का लोक त्याला कमजोर समजित काहीतरी हेतू एक आहे. आणि दुसरा आहे का सांगतो, सारखं सारखं पाया पडलं की लोक म्हणजे ते धुरत आहे गड्या. या का तुम्ही या समजा हे कुठतरी काळ बेर पाणी मुरायत लागलंय. हो सारखं सारखं. तुलसीदास म्हणजे रामायणामध्ये 4 गोष्टी नम्र झालेल्या चांगलं नाही. 4 गोष्टी नम्र जर झाल्या तर समजा मरण पक्का आहे. कोण? पहिला आहे धनुष्य, दुसरा आहे अंकुश, तिसरा आहे मांजर आणि अजून एक काहीतरी आहे साप. हे 4 नम्र झाले की समजा मरण आलं गड्याजवळ. हो, धनुष्य दोरी लावली कोपऱ्यात ठेवला काही धोका नाही, पण त्याला बाण लावून वाकविला, बाण नम्र झाला की समजायचं पुढच्याचं मरण मरण. हो, अंकुश म्हणजे हत्ती आकडा असतो. अंकुश जवळ हातातावर काही नाही, पण तो वाकला की हत्ती सारख्याला सुद्धा चिष्टी करायला भाग पाडतो. नम्र झाला. अजून म्हणजे साप फणा काढलाय तर भ्या नाही. असा फणा काढला तर भ्या नाही, पण असा नम्र झाला कसा असा. फणा काढलाय तर भ्या नाही, पण नम्र झाला की मरण. मांजर रस्त्यानं चालली, उंदर शेजारी गप्पा मारतात महाराज तिच्या, भ्या नाही, पण ती मांजर जर पाय ताणून अशी वाकडी निपचित पडली, नम्र झाली की समजायचं कार्यक्रम पक्का आहे गड्या. हो, लय नम्र होणं चांगलं नाही. महाराज तर पायाच पडतो म्हणाले तर. महाराज आता कलियुग आले, फायद्याशिवाय कोणी काही करीत नाही. फायद्याशिवाय कोणी काही करीत नाही. माणसं राजकारण करतात कशामुळं? मोठ्यानं बोला जा. राजकारण कशामुळं? फायद्यामुळं. हां, भांडण कशामुळं? बोलत नाहीत गड्या तुम्ही. फायद्यामुळे राजकारण फायद्यामुळं. अहो, भांडण बी फायद्यामुळंच आहे. भावासंग का भांडतो माणूस? फायद्यामुळं. कीर्तन कशामुळं? जेवायचा फायदा. ऐकाय दुसरं काही आणू नका मनात. शेवटी फायदा. आणि फायद्या आता असं झालंय, येडा माणूस ज्याला काही कळत नाही त्याला म्हणत चल कामाला, तर ते म्हणते किती देतात. ज्याला चाल म्हणा येत नाही त्याला म्हणत नाही चल सुकळीला कार्यक्रम आहे, मग किती देते तिथं. फायदा शिकून येईन महाराज. आता जगात कुठेही लोक काय बघायला येतं? फायदा बघायला येतं. मग हां, फायदा शिकून. जुन्या काळात म्हण मालकानं गडी लावायचा 4 वाजताच गडी. कुठं? मालकाच्या घरी पाणी भराय. मोठ्या मोठ्या घागरीचं पाणी भरायचं, मालकाच्या तोरी नेऊन भरायचं. दिवसभर रानात काम करायचं. पाऊस पडायला तर मालकानं छत्री घेऊन मागो भरायचा. चल कर. पावसात त्या गडीनं काम करायचं महाराज. आणि संध्याकाळी सगळे काम उरकून जनावरं बांधून धारा धोरा काढून दूध टाकवायचं आणि पुन्हा घराकडे निघाले मालक म्हणायचं, ए थांब का मालक, तर पाय चिपून दे. आता रानात कोण काम केले दिवसभर? असा काळ होता. आता काळ बदललाय महाराज. 7 वाजता मालक गाड्याच्या दारात जातो. येतो का आज? ते म्हणते नाही जमायचं. 500 देतो. नाही 800 देतो. नाही 1000 देतो. नाही पण देताना 1000, पण जेवणाचं. माझी बायको गावाला गेली. माझ्या बायकोला भाकरी सांगतो बाबा पण चल. हो, मला फायदेशीर कोणी काही काम करीत नाही. आणि महाराज तुम्ही आम्हाला दत्त दत्त म्हणायला लावायलात, काय फायदा होईल आमचा? फायदा अभंगाच्या 2ऱ्या चरणात. त्याने तुम्हा सुख होईल,
काय फायदा आहे म्हणजे फायदेशीर नाही, फायदा सांगतो तुम्हाला. तेने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा. दत्तात्रयाचं भगवत चिंतन केलं तुम्ही, त्याचं नामस्मरण केलं, तुम्हाला सुख होईल, सुख होईल. सुख देण्याकरता दत्त कसा आहे? दया सागर. आता चिंतन बकळे आमच्याकडं, पण सागर आहे तो, समुद्र आहे दयेचा. वडा यागडा, नदी वेगळी, समुद्र यागडा. का वाड्याला सकाळून पाणी असते, दुपारून कोरडा. नदीला 4 महिने पाणी, पुन्हा निवांत. पण समुद्राला दुष्काळ पडला तरी पाणी. दत्त दयेचा सागर आहे. कधी जा कसंही जा, तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही संसारातले माणसं आहेत म्हणले, तुम्हाला किती वाजवून सांगितलं नायक वाजत असे बोंब कोणी नायकते का? कोणी ऐकत नाही, सांगूनही लोक ऐकत नाहीत. भजन करा, भजन करा, भजन करा म्हणूनही लोक ऐकत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही संसारात अडकताल, गुंतताल, आणि संसारात अडकल्याचा परिणाम, दत्तात्रयाला विसरल्याचा परिणाम, तुम्हाला नरकात जावं लागल. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, 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 पुत्र संसारा गुंतसी पामरा, स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. माणसं अडकत आहेत कुठं कुठं, बाकी बकळं अडकत येत, पण हे 2 शब्द भारी वापरत ना. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. परिणाम काय होईल? तेने तू अघोरा पावशील. आता अघोर शब्द अर्थ करायचा नरकात, तो नरकात जावं लागला जा. पण माणसं, आता ह्याचा पुन्हा वेगळा अर्थ बरं का, भाव मोठा मोठा आहे. स्त्रियेत पुत्रात संसारात अडकल्यास, नरक म्हणजे तोच नरक आहे असं नाही, हाही नरकच आहे. संसार सिंधू हा सुद्धा नरकच आहे महाराज. इथं थोडा दुःख भोगावं लागल. संसारातलं मोठं दुःख आहे बरं का, मोठं दुःख आहे. हे पहा, एरवीकडं दुःख कमी जास्त असत, पण संसारात दुःख वाईट आहे. दगड असतो, दगड 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 वेगळा, पाषाण वेगळा, संगमरवर वेगळा. फरक आहे बरं का. हो, संगमरवर म्हणजे पांढरा दगड बरं का. कसला दगड? पांढरा. संगमरवराची मूर्ती असू नये. मूर्तीशास्त्र वाचून आलोय मी, आता मंदिर बांधलं त्याच्यामुळे त्याचा अभ्यास केला मी. का संगमरवर दगड नपुंसक असतो, म्हणून संगमरवराची मूर्ती असू नये, शास्त्रवचन आहे असं. ती पाषाणाची असली पाहिजे, दगडाची नाही. म्हणून जेवढे जेवढे जुने मंदिर आहेत तेवढे तेवढे कसली मूर्ती आहे? पाषाणाची. अजून थोडा अभ्यास सांगतो तुम्हाला. पाषाणाची मूर्ती असली पाहिजे, पण तो पाषाण ब्लास्ट केलेला नसला पाहिजे. म्हणजे कसला? आवाज घेऊन फोडलेला. जिथं युद्ध झालंय, जिथं मोठे मोठे उल्कापात झाले, त्या ठिकाणचा दगड घेऊन असं वर्णन आहे मूर्तीशास्त्रात. म्हणजे का? आवाज घेऊन फुटलेला असतो.
अर्थात तो दगड भंग पावतो. भंगला पक्का वाटत असला तरी कधी ना कधी भा फुटणारा. म्हणून अयोध्येला राम मंदिराकरता जेव्हा पाषाण आणायचा, पाषाण नाही आणला, मग तो शालिग्राम आणला गंडकी नदीतून. पाषाण शालिग्राम फुटत नसतो. हो, नदीतले गोटे बघा फुटत नाहीत महाराज लवकर. पाषाण दगडापेक्षा कठीण असतो, त्याचं नाव आहे पाषाण. काय असतोय? दगडापेक्षा कठीण असतो. काय? पाषाण. पाषाण दगड बोटावर पडला की महाराज काय होतं ते काही सांगायचं का? तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहेत. दगडापेक्षा कठीण आहे पाषाण. आणि बारीक आहे का? आवाज घेऊन सुद्धा काही काही वेळेला पाषाण फुटत नाही. ब्लास्ट करूनही काही वेळेला पाषाण फुटत नाही. पण असा पाषाण संसारातलं दुःख ऐकलं तरी फुटतो. म्हणजे अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची नसा हे पाषाण फुटके भय पापची भरला सांगो किती सकल संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटते भय का चित्ती भरला असे. इतकं वाईट आहे की संसारातलं दुःख ऐकून मोठे मोठे पाषाण फुटतात. त्या संसाराच्या नादाला लागून राजा नरकात जावं लागेल. महाराज काय करावं? दत्तात्रयाचं चिंतन कर, तुला सायुज्यता मुक्ती प्राप्त होईल. कसली कसली कसली? सायुज्यता मुक्ती प्राप्त होईल. आणि त्याचं चिंतन केल्यास कायही दत्तरूप होईल. अभंगाचं शेवटचं चरण आहे बघा. एका जनार्दनी चिंती दत्त पाया, एका जनार्दनी चिंती दत्त पाया, एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्तरूप काया झाली त्याची, तिने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, यथामथी यथा अवकाश. मला वाटले पोटापुरतं झालंय आता. 11 एक वेळ होता, आलो होतो 10-5 मिनटं माग पुढं होताच असते. लवाजा माय मोठा मग आता 1च्या पुढे गेला असेल थोडंफार बी झालंय आता. तुम्ही मला वाढव म्हणालात, पण रोज 2 आहेत आता. सध्या लय दमला जीव माझा आज. असं पुन्हा कवा अजून गुरुजींनी फोन केला, सिद्धू गुरुजींनी म्हणे बाबा तिकडे भाऊच्या मळ्यात कीर्तन करायचं दत्त जयंतीचं. हो करू म्हणून काय नाही.
आलो बघा, तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. लय दिवस झालं भेटी होऊन. आणि मग बघा दिवस झाल्यावर दक्षिणा दिल्याशिवाय जाऊन लागतंय. आपा बाबांचं भेटही घेतली नाही. हुशार आहे. त्यांना वाटलं काय नावचं करून घेतं काय की, काही घेत नाही. हाय ती सोडणार, तुमचं घेऊन काय करायचं. पण तुमच्या सगळ्याची भेट झाली, बरं वाटलं. आता काय कोणाचा निर्देश करत नाही, सगळे अगदी जवळचे परमार्थ प्रेमी आहात. परमार्थाला पोषक असलेली तुम्ही सगळी भगवत भक्त मंडळी आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. माझं बोलणं थांबवतो. जर काही चुकलं असेल तर गोड मानून घ्या. एखादा शब्द कमी जास्त लागला असेल कोणाला, लागू द्या, काही बिघडत नाही. जमा झाला. आणि दुसरी गोष्ट, सुकळीवालेचं देणं राहिले. सुकळीवाले आहेत का? हा, देणं राहिले. म्हणजे कसं काय? असं नाही, कोण देईन तुम्ही? नाही तर हो, मंदिर माझं तयार झालं, आता फक्त फरशी राहिली. तुम्ही अजून मला पैसे दिले नाहीत. आपलं खुला कारभार आहे आपला. कोणाला मागितले नाहीत म्या, पण जिथं जिथं प्रेमाचं एक बुक दिलं तर पावती बुक खामगावातून दिले तर बाकी सगळ्यांनी दिले तर. सुकळीत दिलं होतं, वर्ष झाले बुक देऊन बी. आता बरं का, आता ते सुमंत महाराजाकडे बुक आहे. हे वस्तीवरचे बी सगळे, गावातले सगळे उलसक गोळा करा. आता माझं मंदिर थोडं राहिले, थोडं म्हणजे फरशी राहिली फक्त. आता झालंय सगळं. 20 जानेवारी ते 26 जानेवारी या काळामध्ये मठावर अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. सगळी ब्रह्मचारीची कीर्तन आहेत. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तनाचा वेळ आहे. उत्तम नियोजन आहे. दुपारची कीर्तन आहे, संध्याकाळची कीर्तन आहेत. सगळे उपस्थित व्हा. आणि सप्त्याच्या अगोदर मी बुक न्यायला येणार आहे. जेव्हा असेल त्या दिवशी तुमच्या हिशोबाने सगळे जमा करा. आता करताल का नाही? अरे काही होई नाही म्हणा. हॉटेलवर बसला तर चहा प्यायला 1000 रुपये उडवितात लेकाव. संन्याशाला द्यायचंय. माझ्या काय बायकोला साडी घ्यायची नाही, मला लुगडं न्यायचं नाही. काय जी गोळा करून नेलो तिथं रामाच्याच नावा. आणि असं डोक्यातला काढा आम्ही टाकळीच्या महाराजाला दिलंय, मला नाही. माझा काय संबंध आहे? आज आहे उद्या जाईन मरून मी. तुम्ही जे दिलंय तिथल्या रामाला दिलंय, मंदिराला दिलंय. तुमची नोंद तोच ठेवेल. मी त्याच्या भानगडीत पडणार नाही. तुमचा 1 ना 1 रुपये तिथं जाणार आहे. विनंती, आता म्हणणार नव्हतो, सुमंत महाराज म्हणले आपलं बुक इथंच आहे, अजून काहीच त्याच्यावर जमा झालेलं नाही. सप्त्यात म्हणलो होतो उन्हाळ्यात ते बुक जमा करा म्हणून. राहिले संसारिक माणसं आहेत तुम्ही. आता कापस फिपस झाली असतील तुम्हाला, बकळ सोयाबीनी गेल्यात तुमच्या. अजून तुमचे ऊस जाऊ देत, अजून तुमचं बकळ कल्याण होऊ दे. आणि त्या कल्याणातलं उलसक कल्याण आमच्याकडे बी होऊ दे. आमचंही कल्याण होईल तुमच्या नादानं. पुन्हा एकदा सर्वाच्या चरणी विनम्रभावे बोलणं करतो, नमस्कार करतो. बुवा सप्त्याला बरं का, दत्त महाराज तुम्ही कुठतरी असतात, पण या एक दिवस. महादेव महाराज या. अनुज गुरुजी, सिद्धू गुरुजी काय घरचे ते असतेच. त्यांचं काय गुरुजी हो का, इकडं बघा या. बाळू महाराज, वांगेकर मंडळी सगळे उपस्थित राहा. विनेकरी सगळे या. आणि पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्याकडे पैसे नाही द्यायला तुम्हाला द्यायला बरं का. डोक्यात ठेवून येऊ नका, काढून या. काय नाहीच काय तर कुठलं देऊ तुम्हाला, आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येईल, अशी दशा आहे. पण चला सगळ्याला निम तसं करतो. तुम्हीच येताना मला द्यायला थोडं थोडं घेऊन या. जमलं म्हणजे होते. चला चला म्हणायची का? बरं ठीक आहे. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा.